नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्याच्या अत्यंत लहरी हवामानात अतिपावसाचे तसेच पावसातील मोठ्या खंडामुळे होणारे पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी आणि जमिनीची धूप कमी करून सुपीक माती वाचवण्यासाठी पारंपरिक सपाट जमिनीवर पेरणीपेक्षा रुंद सरीवाफा पद्धतीचा अवलंब करून पिकांची लागवड करणं हे निश्चितच सदरच्या हवामानामध्ये उपयुक्त व अनुकूल ठरते. रुंद सरीवाफा पद्धत तयार करत असताना किंवा रुंद सरीवाफा चे बेड तयार करत असताना BBF यंत्राचा उपयोग हा होत असतो. बेडची रुंदी जवळपास 3.5 ते 4 फूट इतकी असावी. एकदा तयार केलेले बेड हे वर्षानुवर्ष टिकत असतात व पुढील हंगामामध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो. पुढील हंगामात बेडचा उपयोग करत असताना गरज पडल्यास डागडुग करावी व अन्यथा मागील वर्षाचेच बेड तुम्हाला पुढच्या हंगामात वापरता येऊ शकतात. याचा फायदा म्हणजे पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण सोयाबीन पिकाची लागवड करत असतो ज्यावेळेस अतिपावसाचं प्रमाण वाढते त्यावेळी जमिनीवर पाणी तुंबून सोयाबीन हे कुजून खराब होत असते. त्यामुळे जर आपण रुंद सरीवाफा पद्धतीचा अवलंब केला तर शेतातील अतिरिक्त पाणी हे निचरा होऊन जाते व कमी पावसात किंवा पावसाचा खंड पडल्यास बेडमध्ये ओलावा हा टिकून राहू शकतो आणि पिकांची वाढ ही होत असते. तसेच रोपांची एकरी संख्या नियंत्रित राहते, बियाणाची बचत होते व माती भुसभुशीत राहून मुळाशी हवा खेळती राहते व पाण्याचे आणि हव्याचे प्रमाण योग्य राहते. मातीचे तापमान नियंत्रित राहते व तसेच पावसाचे पाणी झिरपण्याचं प्रमाण देखील वाढते. आंतर मशागतीचे कामे देखील सोपी होतात. धन्यवाद.